नारायण नागबळी करायचा, 50,000 खर्च आहे, एवढं सुद्धा करायची गरज नाही. ह्याच्यामध्ये पितृस्तोत्र आहे. फक्त आंघोळ झाल्याबरोबर दक्षिणेकडे तोंड करायचं आणि वाचत बसायचं. 2च मिनिटात होते. वाचायला किती वेळ लागते? फक्त 2 मिनिट. ज्यांच्या सुनांना वाचता येत आहे त्यांच्या सुनांना वाचायला हवा, ज्यांचे मुलं वाचण्यासारखे त्यांच्या मुलांना वाचायला हवा. का? आधी पितृ आशीर्वाद देतात, त्याच्याशिवाय भगवंत सुद्धा काही करू शकत नाही. का? आपल्या पूर्वजांना आपण संतुष्ट केलं तर ते आपल्याला आशीर्वाद देतात. नाही तर ह्या पितरांच्या दोषामुळे, पितृ दोषामुळे मोठे मोठे नारायण नागबली, त्रिपिंडी एवढे मोठे कार्यक्रम आपल्याला होणार शक्य नाही. प्रत्येकाच्या घरात पितृ दोष असतो. कारण आपल्या मागून किती जन्मलेत, किती गेलेत हे आपल्याला माहित आहे का? माहित नाही. म्हणून ह्या पितराच्या तृप्तीसाठी ही पितृ स्तोत्र आहे. याच्यामध्ये छोटे छोटे खूप अमूल्य असा ग्रंथ आहे. पंचमहायज्ञ महिलांनी करायचा. पहिल्या बायका घडत होता त्यांच्या हातून, पण आता हा पंचमहायज्ञ आपल्या हातून घडत नाही. पहिलं काय करायच्या? भाकरी करायला असल्या ना एवढी एवढी छोटीशी पहिली करायची, चुलीमध्ये टाकायचे, पाण्याचा शिंतोडा द्यायचा आणि कृष्णार्पण म्हणायचं. झाला यज्ञ पहिल्या बायकायचा. आता सुद्धा आपल्याला सोपं आहे. आता आपल्याकडे गॅस आहे, मग आपल्याला अन्नाची पोळी नाही गॅसमध्ये टाकता येत. ठीक आहे, एवढा एवढा पेपरचा तुकडा घ्यायचा, त्याच्यावर 2 थेंब तूप लावायचं आणि तो पेपर गॅसवर धरायचा आणि जाळून टाकायचा. तुमचा यज्ञ झाला. सोपं आहे का नाही? महिलांनी जर मनात आणलं तर हा पंचमहायज्ञ अवघ्या 5 मिनिटांमध्ये होतो. काही वेळ लागत नाही. स्वयंपाक करीत करीत एक नैवेद्य करायचा, गाईला द्यायचा. आता आम्हाला गाई भेटत नाही, पण तुमच्या इथं कुठेतरी असेल ना शेजारी पाजारी, कुणाच्या इथे नेऊन द्यायचा. दिवसभरात कधीही नेऊन द्या, संध्याकाळी नेऊन द्या, वेळ मिळेल तेव्हा गाईला घास नेऊन द्यायचा. का? हे धर्मानं वागण्याचे नियम पहिल्यापासून भगवंताने सांगितलेले. देवाला जातोय, मंदिरात येतोय, झाडापाशी कुठेतरी काळ्या मुंग्याच्या बुडाला, झाडाच्या बुडाला इतकी इतकी साखर टाकायची चलत चलत मुंग्याच्या नावानं. ते तो सुद्धा देव यज्ञ होतोय. मुंग्यांना साखर दिलेली सुद्धा. 3रा यज्ञ झाला. 3 यज्ञ झाले का नाही? 4था यज्ञ. आपल्या घरी एखादा कुणी अतिथी आला, शेजारीन पाजारीन आले, चहा पाणी करून तिला खाऊ पिऊ घालून लावायचं. नाही तर लहान लेकरू आलं तर एखादं चॉकलेट, गोळी, बिस्किट त्याला द्यायचं. हा सुद्धा यज्ञ आहे. आणि एक शेवटचा यज्ञ म्हणजे शेवटी पितरांसाठी, आपल्या पितरांसाठी एवढा एवढा छोटासा नैवेद्य करायचा.